उपस्थित मान्यवरांना नम्र विनंती आहे, अगदी 5 मिनिटं थांबायचं आहे. कृपया कुणीही स्टेजवर येऊ नये. मला आठवतं, मी लहान असताना कुठल्याही कार्यक्रमात गेलो की लोकांनी त्यांना नम्रतेने वाकून नमस्कार करताना पाहिलं आहे. तेव्हा मला वाटायचं, हे इतकं प्रेम का देतात. आज कळतंय, ते प्रेम पदासाठी कधीच नव्हतं. ते प्रेम त्यांच्या स्वभावासाठी, त्यांच्या साधेपणासाठी आणि त्यांच्या लोकांवरील निस्सम प्रेमासाठी होतं. संत तुकाराम महाराज म्हणतात, जे काय रंजले गांजले त्यासेही मने जो आपुले. याचा अर्थ, जो दुखी गरजू लोकांना आपलं मानतो तोच खरा संत. माझ्या दृष्टीने माझे आजोबा हे याच विचाराचे जिवंत उदाहरण आहे. आज या मंचात माननीय माधवरावजी रामचंद्रजी पाटील शेळगावकर. उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, नाव घेऊन आता वेळेचा अजून जास्त उपयोग करतील तेव्हा मला सगळे माफ करतील अशी विनंती करतो. आणि सभागृहात मध्ये सर्व थकलेले माझे बंधू भगिनी, शहाणपण किती ऐकून घ्यावं त्याला काय मर्यादा असते. ऐकून घेतल्यावर किती बोलावं काय असं तुमच्या मनात वाटणार नाही, इतकंच बोलणार आहे मी. तसं मला बोलायची खूप सोय जास्त आहे, पण आवर्त घेतो. आता माझाच कार्यक्रम असल्यामुळं तुम्हाला जास्त छळणं काही उपयोगाचं नाही. माझ्या बंधू भगिनींना सगळ्यांना मानाचा मुजरा करतो आणि एक विनंती करणार आहे मी की जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी माझी नम्र प्रार्थना राहणार आहे. आजचा हा गौरव सोहळा खरं तर 75 पासून मी टाळत होतो. मुलांना अमृत महोत्सव करायचा होता. म्हणजे कशाच तुम्हाला बाबांना 60च्या नंतर म्हणले माधवरावचं 75 शिवाय करू नका म्हणले. 75 गेलं, आता 81 आले. आता म्हणलं त्यांना विचारलं तर मला सुद्धा ते 100 करूच म्हणलं त्यांना न विचारता तारीखच मागून घेतली आणि दिली त्यांना. आणि स्वतः ते शरद पवाराकडे तारीख घेण्यासाठी आले. पवार साहेबांनी तारीखही दिली. खरं त्यांच्या उपस्थित हा सोहळा साजरा व्हायचा, इतकं प्रेम त्या माणसाने आम्हाला दिलेलं आहे. पण काही त्यांचे घरचे अडचणी झाल्या, सगळं तुम्हाला माहित आहे. दवाखान्यात ऍडमिट होते सगळं. जे म्हणून मी काम घेऊन गेलो त्यांच्याकडे, ते कधी नाकारलं नाही. नांदेड जिल्ह्यातल्या शेतकरी चळवळीतल्या 1100 लोकांवर 307चे गुन्हे दाखल झाले होते आणि ते 2 मिनिटांमध्ये पवार साहेबांनी माघार घेऊन टाकले. काही गोष्टीचा उल्लेख करायचा होता मला त्यांच्याबद्दलचा, जे नांदेड जिल्ह्यावर त्यांनी जे प्रेम दिलं. 110 गावाचं पुनर्वसन नांदेड जिल्ह्यामध्ये झालं आणि त्याबद्दल बिलोली तालुक्यामध्ये बिलोलीच्या हायस्कूलला मिटिंग होती आणि पवार साहेब मुख्यमंत्री होते. त्या दौऱ्याचा आढावा घेण्यासाठी आले होते आणि मी तिथे काही मुद्दे मांडल्यानंतर त्यांनी 110 कोटी रुपये नांदेड जिल्ह्याला विशेष बाब म्हणून दिले. अशा काही गोष्टी त्यांनी केल्या होत्या की त्यांचा आज तुमच्या पुढे सगळ्यांच्या पुढे नामोल्लेख करणं गरजेचं होतं. आणि मित्र, हे जे सगळं माझा गुणगौरव झाला तितक्या लायकीचा मी आहे की नाही मला माहित नाही, पण समाजामध्ये काही गोष्टी पाहिल्या नाही. दोषही पाहिले, गुणवत्ता पाहिले. एकदा तारीफ पडलेली माणसाची की भलतीच होते आणि एकदा शिवा द्यायला सुरू केले की जीवापाड शिवा देऊन मोकळं होतात, काही शिल्लक ठेवत नाहीत. त्या दोन्ही गोष्टीपैकी आज कोणता आम्ही पाहत होतो. आज गुणगौरव चालला होता. सगळेजण यथेच्छ बोलत होते माधवराव म्हणजे किती काय महान व्यक्ती आहे. असं काही नाहीये. जे काही एक माणूस म्हणून मला जगता आलं, त्या माणसाच्या जगण्याचा हा सत्कार आहे, हा सोहळा आहे आणि तो तुम्हाला आवडला. जगामध्ये जी काही माणसं मोठी झाली त्यांचं जर वाचन केलं तर आपल्याला लक्षात येते. नेल्सन मंडेला काय होते, समाजाचे प्रश्न सोडण्यासाठी गेले 28 वर्ष तुरुंगात घातले त्या माणसाने जीवनाची. आणि एक त्यांच्यातलं मोठेपण काय पाहायला मिळालं मला की त्यांनी एका मित्राला जेवायला बोलवले होते आणि जेवायला वर आले. मित्र कार खाली सोडली आणि वर आले. मंडेला त्यांना म्हणाले, तुम्ही दोघंच आलात ना? नाही मी एकटंच आहे. तो ड्रायव्हर आहे म्हणजे. ड्रायव्हर असं का माणूस नाही का म्हणले. मंडेला स्वतः जाऊन त्या ड्रायव्हरचा हात धरून त्यांना जेवायला आपल्या टेबलवर बसून जेवायला ड्रायव्हरला वाढलं. असे अनेक प्रकार माझ्या जीवनामध्ये मला पाहायला मिळाले.
मी ते पुस्तकं ते माझ्या गुरुजीच्या काळात त्या गुरुजीच्या डोक्यात काय होतं पाहायला मी सांगितलं, नमूद केलेलं आहे. ते एक उदाहरण सांगतो मी. चौथीला असताना आम्ही, गुरुजी ब्राह्मणाचे होते, ब्राह्मण होते म्हणून त्यावेळेला जातीवाद होताच भरपूर, आमच्याही मनात होता त्यांच्याही मनात होता. आणि अभ्यासाला बसलो आम्ही. मुखेडला, चांडोळ्याला चौथीचं परीक्षा केंद्र नव्हतं, मुखेडला होतं. आणि ते मुखेडला आमच्या हेडमास्टरचं घर असल्यामुळं त्यांच्या घरी आम्हाला मुक्कामाला, गरिबीमुळं कुठे आम्ही व्यवस्था करू शकत नव्हतो. आणि जेव्हा मग गुरुजीला उपवास होता, एकादश होती, त्या दिवशी गुरुजी गेले कीर्तनाला. मी येईपर्यंत अभ्यास करायचं बघा, पण बसल्या पुस्तक घेऊन, आदेश हुकूम. पण 10 वाजले, 10:30 वाजले, झोप यायला लागली, गुरुजी काय येणार. मग आता युक्ती काय केली आम्ही की दार लावून घ्यायचं आणि मग ज्याला झोप यायला त्याने झोपायचं, जागर राहायचं, अभ्यास करायचा. त्या मुलांनी, त्या झोपलेल्या मुलांना उठवायचं. गुरुजी आलं की दारला कडी लावून बरेच जण झोपी गेले, बरेच जण अभ्यास करीत बसले. आणि एक मागासवर्गीयाचा विद्यार्थी होता, तो खाली झोपला होता. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांनी उठवलं आपापल्या मित्रांना, पण त्या बिचाराला कोणी उठवलं नाही. गुरुजी आले 1 वाजता, कीर्तन संपल्यावर दाराला ठोठावले, दार काढलं. आम्ही सगळ्यांनी उठले, बसले, पुस्तकं सगळे घेऊन अभ्यास करत बसले. गुरुजी खुश झाले. सगळ्या गुरुजींना कळलं की मुलं माझे आदेश पाळले, एवढा आनंद झाला त्यांना. पण ते एक मागासवर्गीयाचं दाराडून झोपी गेलं होतं खाली, त्याला कोणी उठवलंच नाही. मग गुरुजीला इतका चीड आला, त्याला उठवा म्हणलं. तेवढं एका मुलाला म्हणलं, त्याला मारे थोबाडीत म्हणलं. आता पोराला मारा वाटलं, त्याने जरा हळून मारलं असं, त्याला काही उठला नाही. गाढवा जरा जोरात मार म्हणले की त्यालाच मारले गुरुजीने थोबाडीमध्ये जोरात, इतकं जोरात मार. त्याला आता खूप मार लागल्यामुळे त्याला खूप दुःख झालं, त्यानं मग जोरात ठोकला त्याला. पण गुरुजीने नाही मारलं, कारण शिवणं होते ना, एकादश आहे. आणि त्या दिवशी माझ्या मनामध्ये, हे गुरुजींना जर एवढं शिवणं असेल, मानव जातीचं जर आकस असेल, मग आम्ही काय शिकायचं त्यांच्याकडनं, हा मनामध्ये. आणि आयुष्यामध्ये जातीवादापासून दूर बसलो. आता रवींद्र चव्हाण साहेबांनी उल्लेख केला बळवंतरावजीचा. खरा आदर्श आम्ही बळवंतरावजीचा घेतला. बळवंतरावजीने त्यांच्या पंक्तीला, जेव्हा आम्ही भालेराव जिल्हा परिषदेचे मेंबर होते मागासवर्गीयाचे, पंक्तीला मांडीला मांडलं बसून जेवलेलं बघले आम्ही, की आमच्या मनातला जातीवाद घडून गेला. समाजामध्ये एक गोष्ट मी पाहिलेली आहे, महाराष्ट्र फिरलो, देशात फिरलो, परदेशात फिरलो, पण मानव जातीला एकच गोष्ट चांगली हवी आहे. ती गोष्ट म्हणजे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखी आहे की त्यांना काय चांगलं आहे त्याचं जर त्यांच्या भाषेत जर त्यांना समजून दिलं आपण, तर ते निश्चित स्वीकारतात, निश्चित ऐकतात. माझ्या गावात जेव्हा मी हागणदारी मुक्त गाव करायचा प्रयत्न केला, लोक म्हणले हागणदारी मुक्त गाव कसं राहते पाटील, आता बंदच करायचं का म्हणले, सकाळी बाहेर जायचं. अरे म्हणून तसं नाही, घरात शौचालय बांधायचं. आणि माझ्या दुर्दैवाने माझ्या गावामध्ये 30-40% एरियामध्ये खडक आहे, तिथे शौचालय होत नाही. मग कसं करायचं ते केलं आम्ही गमतीनं सगळं. तो भाग तुमची इच्छा असलं म्हणजे मार्ग मिळतात. काही अधिकाऱ्यांचं कौतुक करा, एवढं अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य दिलं. आज पुण्यावरून इथं मल्लीनाथ कलशेट्टी आले, हे आमचे आदर्श आहेत. एका BDO पासून किती मोठं व्हावं माणसानं, आयुक्त होऊन रिटायर झाले. आताही ती अजून काम थांबलं नाही, यशोदाला ते मार्गदर्शन करत राहतात. इतकं मोठं पद मिळालं आणि त्या माणसानं कधीच आपल्या मोठेपणाच्या पदाचा, त्यांच्या घरी गेलो मी, गौरव त्यांच्या रूमवर गेलो, साधी राहणं, साधं वागणं, आणि एवढं मोठं काम त्या माणसाने केलं. आमचे चंदू पाटील चंद्रपूर जिल्ह्याहून आले. काय त्या माणसाचं मोठेपण. दारूच्या दुकानासाठी मोठमोठे पुढारी आता मागे पुढे पळालेत, पण ह्यांच्या घरी दारूचं दुकान मिळालेलं होतं, या माणसानं बंद करून टाकलं. दारू गावासाठी बंद केली, त्यांच्यासाठी नाही, ते तर पितच नव्हते, पण गावासाठी बंद करून टाकली. गावात दुकान जास्त वाढतील म्हणून. हा त्यांचा आदर्श. म्हणजे अशी अनेक माणसं मला महाराष्ट्रभर पाहताना मिळाली. आज मी भाषण काही देणार नाहीये, फक्त तुमचा आभार मानण्यासाठी मी उभा आहे की ज्या ज्या, तसं अशोकरावांचा उल्लेख केला मी, माझा आदर्श म्हणजे कमल बाबू. बाळासाहेब आंबेडकरांना उभा केलेला ते सांगा, असं कसं तुम्ही सांगायला पाहिजे होतं, पण तुमच्या तुम्ही सांगायला पाहिजे. तर ह्या गोष्टी कशा आहेत, सगळे थकलेले आहेत, तर ऐकायच्या मनस्थितीमध्ये कोणी नाही आहेत. तुम्हाला मंडळीला इंटरेस्ट होते राजकारणाच्या गोष्टी ऐकायचं. तर जीवनामध्ये
माझं गाव केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की महाराष्ट्र का होणार नाही. माझ्या गावातली माणसंच आहेत, महाराष्ट्रातली माणसंच आहेत, आणि तेच तीनच गोष्टी लोकांच्या महाराष्ट्रभर फिरताना मला 3 प्रश्न पुढे आले माझे. साहेब, आमच्या गावाला प्यायला पाणी नाही, मग शौचालय कसं बांधायचं? साहेब, आमच्या गावाला गरीब माणसं आहेत, पैसे नाहीत, शौचालय बांधायला पैसे कुठून आणायचे? आणि तिसरा प्रश्न, जागा नाही. चौथा प्रश्न निर्माण झाला नाही महाराष्ट्रात. आणि या तिन्ही प्रश्नावर मी चांगलं उद्बोधक उत्तर जे सरकारनं दिलं नाही, जे कुठल्या प्रशासनानं दिलं नाही, ते मी दिलं, मोठ्या हिमतीनं दिलं. इथं आमचं नांदेड जिल्ह्यातले उदाहरण सांगतोय की गावाला मी गेलो होतो, त्या गावाचा नावाचा उल्लेख करणार आहे. माझ्या मित्रांनी सभा ठेवली आणि सभेला एकही महिला नको, मोठी सभा, चांगले 1000 पुरुष बसले. म्हणलो त्यांच्या आमच्या संयोजनाला का, म्हणलं महिला का आल्या नाहीत? आता आमचा विषय जरा महिलाशी संबंधित असल्यामुळं त्याच्यावर जास्त जोर होता आमचा. ते म्हणले देशमुखाचं गाव आहे, म्हणले हे महिला येत नाहीत. अरे पाशा पटलं नाही, तसे झाडून काढलं मी माझ्या भाषणामधनं. म्हणलं कशाचे देशमुख रे म्हणलं तुम्ही, कशाचे पाटलं म्हणलं तुम्ही? जरी घरी मायबाईला जर इज्जत झाकण्यासाठी जर संडास नाही, सभेला आल तर देशमुखाची इज्जत जाते, आणि संडासला रस्त्यावर उघडं बसलं तर काही इज्जत जात नाही म्हणलं. 2 महिन्यात ते गाव झालं त्या बोलण्यामुळे, एका वाक्यामुळं. असं अनेक गावामध्ये आम्ही शब्दाचा वापर बेछूट केला. आम्ही, कोणी आम्हाला मारील, कोणी आम्हाला भांडण. आता शौचालय, देवालय, विद्यालय हे परमेश्वरानं निर्माण केले शब्द आहेत, माझे नाहीत हे. पुणे जिल्ह्यामध्ये पत्रकारांनी मला छळलं. आता आम्हालाही बोलून गेल्या, बोलायचं व गावात बोलल्यासारखं तिकडेही बोलल्या पुण्याला. आता ते पत्रकारांनी धरलं मला त्या शब्दावर. म्हणजे ठीक आहे म्हणजे, 3चं तुम्ही जे महत्व सांगितलं ते फार चांगलं आहे. म्हणजे 3चा देवालाच नाद आहे. 3 आकड्याचा. स्वर्ग, मृत्यू, पाताळ 3, ब्रह्म, विष्णू, महेश 3, दत्तात्रेयाला तोंड 3, राजहट्ट, बाळहट्ट, स्त्री हट्ट, असे 3 शब्द कितीतरी आहेत. आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 3च माणसं गाव चालत होते, माली पाटील, पोलीस पाटील, पटवारी. आत्ताही या व्यवस्थेमध्ये 3 सभा देश चालवितात, ग्रामसभा, विधानसभा, लोकसभा. एवढंच नाही तर 3 अधिकारी जिल्हा चालवतात, कलेक्टर, CO आणि SP. हे 3चं असं आहे. तसं देवालय, विद्यालय, शौचालय इथं आणायचं आम्ही जरा, ते महत्व सांगत. मग त्या पत्रकाराने तेच मला धरलं. म्हणले जिल्ह्याला कलेक्टर, CO, SP चालवतात, मान्य आहे म्हणले. कलेक्टर मोठा आहे म्हणले, ह्या 3हीत कोण मोठं आहे म्हणले? शौचालय मोठं का, देवालय मोठं का, विद्यालय मोठं? आता माझी तारांबळ उडाली, घाम फुटला मला. म्हणलं काय उत्तर खरं उत्तर द्यायला गेलं तर हे पत्रकार होईल, काहीतरी छापले तर सगळं पचकावून जाईल आमच्या अभियानाचा. मी म्हणलं 2 गोष्टी, तुम्हाला माझं भाषण आवडलं का? ते म्हणले मनातून आवडलं म्हणून तुम्हाला विचारलं म्हणजे, ह्याचं उत्तर म्हणलं देतो. नाही आम्ही चांगलं छाटणार म्हणलं. ठीक आहे म्हणजे, या 3हीमध्ये देवालय नाही, शौचालय मोठं म्हणलं. काय बोलता म्हणले, का देवालयापेक्षा मोठं? म्हणलं हो. विद्यालयापेक्षा मोठं? हो. ते कसं काय? हे आरोग्याचं मंदिर आहे म्हणलं शौचालय. आपण आपल्या आरोग्याचं सत्यानाश कशामुळे व्हायला? तुम्हाला काय पाहिजे चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी? स्वच्छ हवा पाहिजे, स्वच्छ पाणी पाहिजे, स्वच्छ अन्न पाहिजे. आणि या 3ही गोष्टी उघड्यावरल्या शौचालयामुळं 3ही गोष्टी बर्बाद व्हायला लागल्या. 3ही गोष्टीमध्ये जहर व्हायला लागलं. आम्हाला वाटायला आम्ही लोटा घेऊन गावाच्या बाहेर चाललो. पावसाळ्यामध्ये आता धो पाऊस झाला, ते पातळ होऊन कुठे जाईल? नदीला. त्या नदीचं पाणी लोक कपडे धुवायला लागलेत, खाली पियायला लागलेत, आंघोळ करायला लागलेत. म्हणजे पाण्याचा जहर केला. आम्ही बाहेर जरी बसले जाऊन सडकाच्या कडेला, तर जनावर वापस मध्ये येताना पाय त्यांच्या खुराला लागून यायला लागले. तुमच्या अंगणापर्यंत आलं, ते अंगणात पडलं, ते वाळून त्याची पावडर झाली. पावडर कुठं चालली ना, हवे वाटर नाका चालली आपल्या. म्हणजे हवा खराब केली आम्ही. आता भारतामध्ये माशाला कमी नाही. लंडनला मी 3 महिने होतो, एकही माशी बघली नाही, एकही चिरट बघली. पण इथं आपल्या इथं घरामध्ये 30 वर्ष होतं. आता 69ला आले आपण. अजून जर वाढलं तर किती कोटी होत आहे काय कळायला मार्ग नाही. काही भारतामध्ये कोणतेही पीक चांगलं येऊ की नको, पण लोकसंख्या वाढीचं पीक आम्हा कसल्याही सीझन मध्ये येते. पाणी लई राहो, पाणी कमी राहो, दुष्काळ पडो, काय हो. 40 कोटीचं 140 कोटीला गेल्या तरी शेतकऱ्यावर अन्याय काय आमच्या लक्षात कसं येते? 1938 साली भारत, पाकिस्तान, बांगलादेश 3 एक होते. 3ची मिळून लोकसंख्या 38 कोटी होती.
तर त्यावेळेला अन्नाचा दुष्काळ पडला होता. 1.5 लाख लोक बंगालमध्ये मेले, अन्न नाही ते कुपोषण. पाकिस्तान वेगळा झाला, बांगलादेश वेगळा झाला. एका भारताची लोकसंख्या किती आहे? 145 कोटीला गेले आम्ही आता. पुढे कसं होईल काही कळायला मार्ग नाही. सगळ्यात मोठा पाशा पडल्याने प्रश्न उपस्थित केला, आता माणसं मरणार आहेत. बरं होतं ते, लोकसंख्येला निसर्गाचा उपक्रम आहे हा. कोणती तुम्ही पुस्तकातलं वाचन घ्या, मी माझ्या मनात सांगत नाही. सश्याची संख्या वाढली होती, ते एका रात्री सशी मरून गेली. तसं आपलं बी काय आहे, कोरोना येऊन जवळ गेला. मनुष्य प्राणी एवढाच आहे, तो बुद्धिमान असल्यामुळे निसर्गाच्या विरोधात तो काहीतरी उपाय शोधत राहतो. पण किती उपाय शोधत गेले तर निसर्गच आहे हे कोरोनात दाखवून दिलं. न दिसणारा जंतू आम्हाला घराच्या बाहेर निघू दिला नाही. किती कमाल आहेत. एखादा मोठा शत्रू आला तरी आम्ही न घाबरता बाहेर पडतो आम्ही, पण कोरोनाच्या जंतूमुळे घराच्या बाहेर जायची हिंमत नव्हती. कलेक्टरने सांगून टाकलं दाराच्या बाहेर निघायचं नाही. आणि ह्या अशा गोष्टीमुळे निसर्गच असतो. आणि त्यामुळं कुठल्याही गोष्टीचं काही चिंता करू नका, त्याच्यावर काही तो उपाय शोधल. फक्त माणसासारखं जगायला आपण शिकलं पाहिजे. आम्ही आमच्या शाळेमध्ये फार चांगला उपक्रम सुरू केला. आता ते किती चालते मला माहित नाही. त्या मुलाला आम्ही शिकवतो, स्वतः तू चांगला हो. तू चांगला झालास ना, तुझ्या परिवाराला चांगलं कर. तू परिवार चांगला झाला ना, मग तुझ्या परिसराला चांगलं कर, तुझ्या गावाला कर, मग देशाकडे जा. काल मी राजश्री ताईचं भाषण ऐकलं युट्यूबवर. खूप सुंदर बोलल्या. काय बोलल्या की सगळ्या शैक्षणिक उपक्रमामध्ये पैसा कसा कमवावा आणि त्याचा खर्च कसा करावा हे शिकवलं जात नाही. आणि ते आवश्यक आहे, पैसा कमवणे. आणि पैसा जीवनामध्ये आवश्यक आहे. मैं रुपया हूं, मैं भगवान नहीं हूं, लेकिन भगवान से कुछ कम नहीं हूं. म्हणजे काय? आणि म्हणून सगळं जग आज पैशासाठी वेळ झालाय. आम्ही सगळे ह्या जुन्या पिढीतले लोक म्हणतो आताची नवीन पिढी बिघडली. मला एक तुमच्यावर आक्षेप नाही आहे, पण आत्मचिंतन करावं आपण, विनंती आहे. मागच्या पिढीनं जेलमध्ये गेले, फाशीवर गेले, स्वातंत्र्य मिळवून दिले, त्याचा आनंद आपण आज भोगायला लागलो. आमच्या पिढीनं पुढच्या पिढीला काय द्यायलंय? मागच्या पिढीच्या पुण्यावर आम्ही जगायला लागलो. मग आमचं कुठेतरी पाप व्हायला तेव्हा पुढची पिढी बिघडायला लागली ना. आता मायबापाला न पोचणारा काळ आलाय. सासरे घरात नको म्हणाले, भंगार किती आहे म्हणाले. म्हणजे सासरे किती आहेत म्हणजे माणसं किती आहेत, भंगार वय झाले. अशा काळामध्ये ह्याचं पाप कोण करायला? तर आमचंच काही तर चुकत असेल ना. प्रत्येक चांगलं केलं आमच्या बापानं चांगलं केलं लेकरं सांगतात, वाईट केलं तर वाईट सांगतात. त्यामुळं जीवनामध्ये आपण चांगलं वागायचा प्रयत्न करा. लेकरं बिघडतं, आम्ही लेकराकडे बघल्याच नाही. माझ्या लेकराचं मला तेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. माझं आयुष्य सगळं समाजकार्यात गेलं. लेकराने कधी अडवलं नाही. मी पुस्तकात उल्लेख केलाय, कधी ज्या काळात लेकरांना बाप हवा असतो त्या काळात आम्ही लेकराकडे पाहिलं नाही. पण सगळे लेकरं उच्च विद्यापीठ निघाले. एक लंडनला आहे, एक पुण्याला सेटल झालाय. आज माझी नात लंडनहून आली. लंडन त्या आजीच्या कार्यक्रमासाठी तिकीट ₹1,00,000. म्हणजे ह्या गोष्टी शिकून जमत नसतात, त्या तुमच्या आचरणात तुम्ही त्या ठेवल्या की आपोआप. म्हणजे दुसऱ्यासाठी आपण का करावं, समाजासाठी का करावं? मी काही कोणावर उपकार केलेले नाहीत, माझ्यासाठी मी केलेला आहे. जीवन जगण्याचा अर्थ हा कळला पाहिजे की माणसाचं जीवनच दुसऱ्यासाठी आहे. कमल साहेबांनी एकदा बोलले होते, जीवन म्हणजे आपलं जगायचं जीवन असते का? त्या माणसाकडे पाहिलं म्हणजे आम्हाला जीवनाचा अर्थ कळतो. आता लोकांना काय व्हॅल्युएशन, मूल्यांकन करायची पद्धत चुकीची आहे आमची. काय मूल्यांकन आमचं? कमल साहेबांचं मूल्यांकन खासदार राजेश टोपे, त्यांचे वडील काय अंकुशराव टोपे, त्यांनी केलं होतं. म्हणजे अशोकरावच काय पैशाला समजता म्हणले, कमल बाबू त्याच्यापेक्षा भारी झाले पैशा. कोट्यवधी 200 कोटीची प्रॉपर्टी. कमल बाबू त्यांच्या एकदा रेलमध्ये भेट झाली. ते म्हणले तुमचं गणित एवढं कच्चं आहे ते मला माहित नाही म्हणून. ते कसं? अहो माझी 1000 कोटीची प्रॉपर्टी आहे, तुम्ही 200 कोटीच म्हणले म्हणले. ते अचंबित झाले बिचारे. पण एक लक्षात ठेवा म्हणले, कमल किशोर नानासाहेब कदमाची ही प्रॉपर्टी नाही, महात्मा गांधी मिशनची प्रॉपर्टी आहे. लोकांना हे कळत नाही महात्मा गांधी मिशनची आहे का कमल किशोर कदमची आहे. आज त्या माणसाकडे पाहिलं तर
आमच्या हाताला 2-2 अंगठ्या आहेत, पण त्यांच्या हातात 5 ग्राम सोनं नाही, त्यांच्या बायकोच्या अंगावर 4-2 तोळे सोनं नाही. त्याचं काय म्हणजे त्या पैशाचा उपयोग काय त्यांना? सगळे भाऊ अगदी सेवा करायला लागलेत. नितीन कदम असो, सुधीर कदम, बाबूराव कदम असो, सगळे आता तळ राखणारा थोडंसं, जसं आम्ही शाळा काढल्या वाटीवर पाणी पित असाल तसं ते बी 2 गाड्या वापरत असेल, दुसरं काही नाही. खायचं तर विषयच नाही त्यांच्याकडे. ते तरुणपणी खात गेले नाही तर म्हातारपणी काय खातील? त्यांच्या पत्नीकडे बघलं की वाटते याच्या घरी काही शिजतेत की नाही वाटते आम्हाला, एवढं वाळून गेलेले सगळे. आणि हे जीवनाचे आदर्श, दुसऱ्यासाठी जगणं हा आदर्श त्यांच्याकडनं घेतला. आणि जीवनामध्ये मला अनेकांनी सहकार्य केलं. काकाने खूप भाषणात त्यांच्या सविस्तर उल्लेख केला, मी तपशिलात जात नाही. साहेबांना गाडीला जायचं आहे, काय काम उल्लेख केला त्याने. अशोकरावांनी मला संधी दिली नसती तर मी महाराष्ट्रावर फिरून काम केलं नसतं. हे चंदू पाटलासारखे मित्र आम्हाला मिळाले नसते. कमल बाबांनी संधी दिली नसती तर आज आमच्या अंगावरचे हे कपडे जे आहेत ना त्यांच्यामुळे आहेत, मला सपोज सांगतोय. कारण माझे लेकरं शिकले. आज ज्याच्या घरी एक पोरग नोकरीला आहे त्याचा थाट आहे. माझ्या सुनाई नोकरीला आहेत, पोरं बी नोकरीला आहेत. आता माझं थाट काय कमी राहील? सगळ्या सुना माझ्या 3 BE कॉम्प्युटर सुना आहेत. एक आली नाही, आज 3 आल्यात. एक PhD झालेली आहे. सगळ्या लेकरं माझ्या 3री पिढी आहे. 2 डॉक्टर व्हायला, एक लंडनला डॉक्टर व्हायला, एक आता झाला MBBS झाला. सगळा आनंद चाललेला आहे. आणि ते समाजाच्या पुण्यामुळं, समाजाच्या आशीर्वादामुळं ह्याची मला जाण आहे. आणि 3 गोष्टीचं ऋण आपण मानलं पाहिजे. गुरुचं ऋण मानलं पाहिजे, माता पित्याचं ऋण मानलं पाहिजे, समाजाचं का मानलं पाहिजे? काय दिलं समाज आम्हाला? समाज तुम्हाला पुष्कळ दिलं. तर हे इथलं व्यासपीठ मी तयार केलं का? आज वापरलं ना मी, हे समाजाने दिलं आम्हाला. हे समाजाला बसून तुम्ही आनंद घ्यायला लागला, हे समाजानं दिलं आपल्याला. पहिल्या वर्गापासून मला पुण्यामध्ये यशोदामध्ये जयंत पाटलांनी एक महाराष्ट्राच्या शिव आणि कलेक्टरला मार्गदर्शन करायची संधी दिली. मी त्यांना विचारलं, तुम्हाला करावंच लागेल म्हणलं हे काम. का? पहिल्या वर्गापासून समाज तुम्हाला द्यायला म्हणतो. पहिल्या वर्गातल्या ज्या गुरुजींनी शिकवलं तुम्हाला त्याचा पगार तुमच्या बापाने दिला नाही. ज्या खोलीमध्ये बसून शिकल्या त्या खोली बापाने बांधलेल्या यांच्या. कलेक्टर झाल्या, समाजाने तुमच्या लायकीप्रमाणे तुम्हाला जबाबदारी दिली, भरपूर पगार दिला. गाडी घोडा बंगला, कुठे जा, बॅग भरून गेले की तिथं बंगला तयार आहे, किचन तयार आहे, सगळंच तयार आहे. बॉडीगार्ड आहे, गाडी आहे. एवढंच नाही तर तुम्ही 58 वर्षापर्यंत सेवा दिल्यानंतर पुढे काय तुमचं? तुम्हाला पेन्शन ठेवलं मरेपर्यंत. तुमचं मध्येच काही बरं वाईट झालं तर तुमच्या बायकोनं काय करावं म्हणून बायकोला अर्ध पेन्शन दिलं. एवढं सगळं समाजाने दिलं. त्या समाजाला तुम्ही काही द्यायला लागत नाही. हे लाईट, हे पंखे, हे सगळं आम्ही निर्माण केलं नाही, कोणीतरी निर्माण केलं. त्याचा आनंद आम्ही घ्यायला लागलो. तसं समाजामध्ये प्रत्येक गोष्ट कोणीतरी निर्माण करतो, त्याचा आनंद दुसरा घेतो. आणि ते आनंद घेण्यासाठी समाजाचं ऋण आपल्यावर सगळ्यावर आहे. ते ऋण फेडण्यासाठी प्रत्येकानं आपापल्या परीनं जे माधवरावने केले ते तुम्ही करावं असं काहीच मला गृहीत नाही. ज्याला जे येते ते त्यानं करावं. मी अनेक रिटायर झालेल्या लोकांना, तो नांदेडे साहेब त्याच्यामध्ये बसत नाहीत आमचे. नांदेडे साहेब एक आमच्या जीवनातला आदर्श आहे. जसे कलशेट्टी आदर्श आहे तसे ते आदर्श आहे. एक जिल्हा परिषदेचा शिक्षक महाराष्ट्राचा शिक्षण संचालक होऊ शकतो, हे नांदेड जिल्ह्याच्या मातीतलं ताकद आहे, ते आम्हाला पाहायला मिळते. आणि म्हणून या माणसाकडे पाहिलं म्हणजे असं लक्षात येते की माणूस किती मोठा होऊ शकतो. तुम्हाला तुमची इच्छा असली पाहिजे. आपल्याला स्वप्न पडत नाही, तुम्हाला स्वप्न पडाव्यात आणि तुम्हाला प्रश्न पडावेत. जीवनामधलं हे एक मोठं गमक आहे. हे असं का, तसं का, हे तुम्हाला प्रश्न पडले. मी माझ्या वडिलांना प्रश्न करतो. 100 एकरचे शेतकऱ्याकडच्या प्रश्नाकडे का वळलो आम्ही? माझे वडील 100 एकर शेतकरी. माली पाटील आम्ही, पोलीस पाटील आम्ही. पुण्याला मी खेडेकर साहेबाच्या सभेत उदाहरण सांगितलं. तर माझे वडील खांद्यावर शर्ट टाकून शेताला जायचे. मला लहानपणी 5-6 वर्षाचा असेल, प्रश्न पडायचा, हे अंगात का घालत नाहीत, खांद्यावर का ठेवतात शर्ट? एका दिवशी हिंमत करून मी त्यांना विचारलं, म्हणलं तुम्ही ते अंगात का घालत नाही? जवळ घेतले. तुला कळत नाही, जरा मोठं झाल्यावर कळलं. देशात काय कळायचं काय मोठं झाल्यावर? अंगात घालायचं, अंगात घाल. अरे ते लई घातलं तर लवकर फाटते म्हणलं, यांचं अर्थशास्त्र. मग म्हणलं खुंटीला अडकून ठेवा घरी, फाटतच नाही. ते म्हणले तुला गालगुच्चा केले माझ्या, तुला कळत नाही म्हणलं. लवकर
कुंटीला घातलं तर लोकांना लक्षात येते की पाटलाला शर्ट नाही म्हणून. खांद्यावर ठेवलं म्हणजे लोकांना दिसते शर्ट आहे पाटलाला म्हणून, पण अंगात घालणं आले फाटत नाही लवकर. म्हणजे अशा प्रचंड गरिबीवर शेतकरी लढतो. आणि आम्हाला प्रेरणा कशाची मिळाली? आम्ही तर मोठे शेतकरी, 2 एकरवाला 3 एकरवाला हे बिल्ला लावून आमचं काम करतो. त्याच्याकडे बघून आम्हाला वाटायचं की ह्याच्यात ह्याचा की नाही पिकल किती विकल किती आणि कशी लढणार आहे. मग आम्ही याच्याविषयी जास्त केलं पाहिजे हे आम्हाला शरद जोशीला मी एकदा पैसे मागल्या. म्हणजे आता कार्यकर्त्यांना किती झटावं किती कष्ट करावेत, लगे मर्यादा एक नाही साहेब. सगळं सैन्य थकलंय म्हणलं. सगळे कार्यकर्ते म्हणले तुम्हीच बोलू शकता म्हणले शरद जोशीला, बोला मग. मी मांडलं त्यांच्या पुढे. सैन्य दमले साहेब म्हणलं आता काहीतरी मदत केली पाहिजे. तर खिशातले पैसे घालून किती दिवस कार्यकर्ता काम करतो? 1 रुपया द्यायचं कामच म्हणजे संघटनेमध्ये. शरद जोशी काय म्हणले मला, कार्यकर्ते थकले की तुम्ही थकले. म्हणलं मी थकलो साहेब. म्हणलं मी कशाला म्हणून आता माझं बरं चाललंय म्हणून. मी थकलो म्हणून. 5 शेती किती आहे तुम्हाला म्हणलं. 100 एकर 10 एकर विकून टाका. म्हणलं इकून काय करायचं, काम आहे कार्यकर्ते कामाला लावा म्हणलं. शेतकरी संघटनेत चळवळ पुन्हा तर इकून खाणारच हो की म्हणले. आधी ऐकलं तर काय वाईट आहे म्हणजे असं जे पाशा पटलांना बोलले ना, त्या माणसानं आम्हाला चौफेर ज्ञान दिलं. माझी मुलं मी आज नांदेडला ठेवून नसते, मी शेतीवर त्यांच्या संग बहस केली तासभर. ते म्हणजे तुम्ही सोन्याचे बिस्किटचं रोप आणून जरी लावल्या तरी तुम्ही भागायचं होत नाही म्हणजे, कारण सरकारचं धोरण आहे तुम्ही गरीब राहा म्हणून. आणि त्यामुळं आता इथं माझी खासदार साहेब आहेत, माझे म्हणून चलते, आजी म्हणून चलते, पाशा पटेल आहेत. सगळ्यांनी आता शेतकऱ्याचं दुःख बघून तिकडे गेलेले आहेत. आता त्याला काहीतरी मार्ग निघेल अशी आशा आहे आम्हाला पाशा पटलामुळे. आता पाशा पटला साहेबांनी सांगितले की बांबू लाव. बांबू लावायचं आहे की बांबू लावायचं आहे काय आम्हाला कळणार नाही. त्याच्यामुळं समाजासाठी काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करा. शरद जोशीने एक उदाहरण सांगितलं होतं, सीतेचं हरण, रावणाने सीतेचं हरण केलं, तिला अशोकवनात ठेवलं आणि सीतेचा शोध लावतो म्हणून आमच्यासारखे मोठे वानेर अशोकवनात गेले, तिथलेच फळं खात बसले, इकडे याचे इसरू गेले. तसं तुमचं होऊ नये एवढीच तुम्हाला विनंती करतो. आणि या सामान्य माणसाच्या जीवनासाठी काहीतरी करावं, कारण तुमच्या शब्दात काय वाणीत काय ताकद आहे हे शंकरांना गेले वाटायला आहे. त्या सगळ्या माणसाने मला एक जेलर होते, आम्ही जेलमध्ये होत्या नांदेडच्या, ते जेलर मराठा होते. थोडं जातीचा अभिमान माणसाला राहतो. तर जेलर मला व पोलीस पाठवून बोलून घ्यावं, माझ्यावर पटला बोलावून मधून. काय मी होईन बाबा म्हणलं, कोण भेटायला कोण दिसणार आले चेंबरमध्ये. मीच बोललो तुम्हाला चर्चा करायच्या. काय चर्चा साहेब, शेतकऱ्यासाठी करायला मराठ्यासाठी करावं म्हणून. मी म्हणलं एकदा ऐकून घेतलं, म्हणलं साहेब हे आमचं काम तुम्हाला काय मराठ्यासाठी मराठा शेतकरी नाही का म्हणलं. महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये माझं व्याख्यान होतं, मराठा समाजाची ऱ्हासाची कारणं काय. तर ते सांगितलं मी की शेती व्यवसाय आहे त्याच्या ऱ्हासाची कारण आहे. मराठ्याच्या आधिपत्याखाली महाराष्ट्रात शेती जास्त आहे आणि मराठ्यांचं अधपतन झालं असं नाही. जो माणूस या देशामध्ये शेतीवर अवलंबून आहे त्याचं अधपतन झालेलं आहे. मराठ्याचं अधपतन कोणाच्या शापामुळे झालं असतं तर सगळ्या मराठ्यांचं वाईट झालं असतं ना. मग काही आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, यांचं चांगलं झालं ना. शेतीतून बाहेर पडल्यावर चांगलं झालं. आणि आमचंही शरद जोशीने जे सांगितलं की शेतीतून बाहेर पडा म्हणून, ते लेकरायला मी नांदेडला, माझी ऐपत नव्हती नांदेडला घर करून राहायची, पण मी हिंमत केली. म्हणला लोक दारू करून शेती ऐकतात, तमाशा करून शेती ऐकतात, पानं करून शेती ऐकतात, 2 एकर ऐकायचं. कमलबाबूचा आदर्श आमच्या डोळ्यापुढे, किनाळकर साहेबांच्या घरी आम्ही किरायानं होतो. हे सगळे लेकरं पोरं पोरी शिकलेले. मग माझे का शिकून त्या आमचा आदर्श. भुजंगराव पाटील गेले पण त्यांचं फार मोठं योगदान होतं त्याच्यामध्ये. आणि अशामुळं जीवन एका काकाने जे बोलले ना, एकामुळं घडत नाही, अनेकांच्या मुळं घडलं. आता निवडणुकीकडे बघलं तर काही समाजाकडून काही घडायसारखं दिसणं आले. आता तुम्ही मंडळी काही केलात तर काही हलाल थोडंसं सगळ्यांनी प्रयत्न केलात तर, नाहीतर आता काही आशा उरली नाही. मी माझ्या निवडणुकीतलं एक उदाहरण त्या पुस्तकात नमूद केलेलं आहे की माधवराव पाटील बरे आहेत मला तर ते हॉटेलवाला गरीब माणूस, गणू जमादार आळंदीचा आपल्या 5-25 कप चहा पाजवा होत्या लोकांना. तुम्ही म्हणल्या बरं आहेत माधवराव पाटील म्हणले की बसा चहा पिऊन जा. तर आमच्या बाजूला चपराशी ते ऐकला, मला सांगितलं, मला त्याला गेल्या तर 1000-500 रुपये द्या खर्चाला म्हणलं.
मी त्याला आळंदीला गेलो त्याला बाजूला बोलून 1,000 रुपये द्यालो हातात घेतलं. काय करायचं मग म्हणलं खर्चा राहू दे. माझ्या कसला खर्च आहे? अरे डोळ्यात खळ म्हणून त्या माणसानं पाणी आणलं आणि मला माझ्या ऐपतीप्रमाणे मी खर्च करू लागलो. मला काही कर्ज काढून करायला नाही म्हणला. मी माझी इज्जत ठेवा म्हणला. मला पैसे मला परत केला 1,000 रुपये. आता नांदेडमध्ये शिकलेले उच्च विद्याभूषाला आमचं काही आहे की म्हणाले. आता काय करावं निवडणूक कसं पुढे करून सेवा करावं लोकांची का करावं सेवा. माझ्या पुढे मी 20 वर्षापासून राजकारण उभं राहायला सोडून दिलं. कमलबाबू ईर्ष्या आली त्यांना आम्ही सोडून दिलं. किनाळकर साहेब आता बोलाडे दोघं हाई टगट टेकून ठेवलेत पण त्याचे सोडण्यातच जमा आहे. कारण तेवढे पैसे ते काही खर्च करू शकत नाहीत निवडणुकीमध्ये काही जिंकत नाहीत. त्यामुळं हरामीचं कमावून निवडणुकात खर्च करून जिंकण्यापेक्षा जे तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये सेवा करता येईल वाटलं त्या क्षेत्रात सेवा करा. आज एक शिक्षण क्षेत्र एवढं मोठं भयानक आहे आणि आमचे खेड्यातले पालक सगळे उदासीन आहेत. पोराला नकला द्यायला चाललेत. आता पोरग नकला मारून पास झाल्यावर काय दिवे जाईल ते कळत नाही. त्याच्यामुळं शिक्षणाचं महत्त्व मी आता शिवाजीराजे आमचे संजय पाटील नांदेडे साहेब यांची खूप चांगली टीम जमली. या टीमला मी विनंती केली की ग्रामीण भागामध्ये तुमच्यानं काही आता रिटायर झाल्यावर बी पेन्शन चालू आहे की नाही सगळ्यांना. म्हणजे खायला लेकरं बाळा खेळत बसवायला नातांना खेळत बसवायला. पण समाजाचं आम्ही कोण द्यायला पेन्शन? समाज द्यायला सरकार द्यायला. कित्येक लोक म्हणतात सरकार द्यायला. सरकार आदलत राहते बदलत राहते पेन्शन चालू आहे ना. बदलल्यावर सरकार बंद व्हावं पेन्शन होत नाही. मग पेन्शनचे पैसे वाटायचे आम्हाला तुमच्याकडे ज्ञान आहे ते ज्ञान वाटा आणि ते काम तुम्ही पवित्र काम करून समाजाला घडवायचं. कारण महात्मा फुलेंना 150 वर्षापूर्वी सांगितलं विद्येविना मती गेली मती विना गती गेली गती विना अर्थ गेले अर्थ विना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केली. सगळ्या गोष्टी मागे आमची अविद्या हे कारण आहे. अंधश्रद्धा आहे शिक्षणाविषयीची उदासीनता आहे सगळं घडवल्या. आणि कोण्या जातीचे प्रतिनिधी होऊ नका माझी हात जोड विनंती आहे. कारण एकच आहे की मानुष्य जातीला तुम्ही कोण्या जाती जन्म घ्यावा का देवाला पत्र लिहिलं होतं का? अपघाताने मिळालेली जात आणि धर्म आहे ते काही तुमचं त्याच्यातलं काहीच कर्तृत्व नाही. कर्तृत्व तुमच्या जीवनाला माणूस म्हणून जन्माला आल्या त्याचाच कर्तृत्व करा आणि सगळ्या जाती धर्माला घेऊन चला. माणसावर प्रेम करा एवढं सांगतो. आणि तुम्ही माझा सत्कारासाठी आला नाहीत तर माझ्या कर्तृत्वाचा माझ्या गावकऱ्यांचा सत्कार करण्यासाठी आला. माझ्या गावकऱ्यांनी जे प्रेम दिलं अवर्णनीय आहे. 30 वर्ष बिनविरोध सरपंच 5-6 कप चहावर आमची ग्रामपंचायत निवडणूक व्हायची. आम्ही सगळेजण उमेदवारही ग्रामपंचायतीचे फॉर्म भरायला जात नव्हतो. खर्च कशाला करायचा? एक मोटरसायकल द्यायची 7 जणांच्या सह्या घेऊन जायचं फॉर्म भरून यायचं. अशा पद्धतीनं जे सगळं जीवन घडलं त्या जीवन घडवण्यामध्ये अनेक कर्मचारी आहेत. माझे मित्र नारायणराव क्षीरसागर सभापती होते. कमल साहेबांचे कट्टर समर्थक. पण जे संघटनेमध्ये आले आमच्या ते कमल साहेबाला सोडून दिले. केव्हा सोडून दिले कळलं नाही. पुऱ्या मतदारसंघामध्ये फिरवले आम्हाला त्याने. जीवनामध्ये अनेक जण आपल्याला मोठं करतात सहकार्य करतात. कोणीतरी मोठं व्हावंच लागतो ना. घरामध्ये जसं कुटुंबाचा प्रमुख असतो तसं कोण्या संघटनेत कोणा टीममध्ये राजकारणामध्ये कोणीतरी कोणाच्या नावावर चालते दुकान. पण त्या माणसानं त्याचे पाय जमिनीवर टेकून राहिले पाहिजे. त्या माणसानं समजता कामा नये की माझ्यामुळं सगळं व्हायलंय. कारण तुमच्यामुळं तुम्ही निमित्त आहात. करणारे पुष्कळ जण अदृश्य हात तुमच्या पाठीमागे भरपूर असतात आणि त्या अदृश्य हाताचा हा सत्कार आहे. चंदू पाटलांनी एका शब्दामध्ये फार एक वाक्य बोलले की महाराष्ट्रातल्या सर्व स्वच्छतेमध्ये जे कार्यकर्ते केलेत काम. आज कलशेट्टी साहेब आले हे आले किती लांबून आले. आज हैदराबादहून आले प्रल्हाद पाटील टेंभुर्णेकर. माझ्या रेडिओवरचं भाषण ऐकून त्यांनी आपलं गाव केलं आणि राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्यावर मला ते पुरस्कार माझ्या हाताने घ्यायचं म्हणून त्यांच्या गावाला त्यांनी बोलवलं. म्हणजे असे अनेक कार्यकर्ते ह्या महाराष्ट्रामध्ये घडले. त्याचं आम्हाला काही आता हे गुरु म्हणतात मी यांना भांडतो म्हणलं आमचे गुरु तुम्ही का तुमचे गुरु आम्ही हेच कळत नाही. मी पहिल्यांदा माझ्या गावातल्या 80 लोकांना घेऊन यांचं गाव दाखवायला नेलं. यांचं प्रभुत्व बोलणं गाव बघून सगळं प्रभावित झालं आणि मग आम्ही आमचं गाव केलं. आता गुरु ते की मी तुम्ही ठरवा. खरे गुरु तेच आहेत आमचे. म्हणलं हे आमच्या गावातले लोक म्हणले एवढं याच्यापेक्षा आपलं गाव चांगलं करू शकतो आपण. प्रेरणा मिळाली यांचं गाव बघल्यामुळे.
त्याच्यामुळं असे असंख्य कार्यकर्ते घडले आणि त्या सगळ्या कार्यकर्त्यामुळं मला लखनौला जायला मिळालं. चंदू पाटील, मी, आमचे कलसेट्टी साहेब फार करामती माणूस, आमचे नाव हे दिले असतील पण आम्हाला माहित नाही. लखनौमध्ये कोण ऐकायला भाषण आमचं? तिथले सगळे प्रधान सचिव, आमदार, मंत्री भाषण ऐका. म्हणजे महाराष्ट्रात एवढं काम चांगलं झालं, लखनौमध्ये का होत, उत्तर प्रदेशमध्ये का होत नाही, हा त्यांचा प्रश्न. आणि ते आम्ही जेव्हा सांगितलं, कारण आमच्या टीमचं श्रेय काय आहे अजून कळत नाही लोकांना. कारण अधिकाऱ्याला मर्यादा असतात बोलायला. कलसेट्टी साहेबांना किती जरी आमच्याहून जास्त कळलं तरी ते अद्वा भाषा वापरू शकत नाही. एखादा आमदार खासदाराचा मतावर डोळा असतो, त्यानं पब्लिकला नाराज करू शकत नाही. आम्ही इतकं बेछूट बोलले आहे की त्याला ते विचारू नका. त्याला बोलायचं आहे, तुला टीव्ही घ्यायला पैसे आहेत, तुला मोबाईल घ्यायला पैसे आहेत, सरकार दिलं काय? दिलं नाही. मग संडास बांधायला कशाला सरकारला पैसे पाहिजे असं म्हणता येते का तुम्हाला? अशा गोष्टी आम्ही बोलून त्यांच्या हृदयाला हात घातला, त्यांना छेडलं आम्ही. आणि अशामुळे ती सगळी गावं झाली महाराष्ट्रामध्ये. आणि असे तळमळीचे कार्यकर्ते मी पाहिलं. सर्कसमधला एक रिंग मास्टर जनावरांकडून काम करून घेते. परमेश्वराने एवढी अचाट शक्ती मानवाला दिली, तर मनुष्य त्या पदावर बसल्यानंतर त्या पदाच्या शक्तीचा वापर करून का काम करून घेत नाही? एक शिव, नांदेडच्या शिवकडे 27,000 कर्मचारी त्याच्या हाताखाली आहेत. त्या शिवनं मनावर घेतलं तर का काम होणार नाही? आज मला डॉक्टर निपुण विनायकचा उल्लेख करावा वाटतो. शिव होता हरियाणाचा, त्याच्याकडनं मला प्रेरणा मिळाली. कारण रात्रंदिवस येडं होऊन काम करायचं ते. एका तांड्यावर मुक्काम केला आम्ही. 100 घराचा लमान तांडा, गोदड्यात झोपलो आम्ही लमानीच्या. ते लमानी म्हणले, साहेब मतं मागायला कोणी आम्हाला आलं नाही म्हणले आजपर्यंत, पण तुम्ही शिव मुक्कामाला आले म्हणले. सकाळी 8 वाजता सगळे HOD गाड्या घेऊन तांड्याला हजर, सह्या घ्यायला शिवची. आणि त्या एका सरपंचानं एकच तेवढं सांगतो आणि थांबतो. त्या माणसानं एका सरपंच आले चेंबरमध्ये शिवच्या भेटल्या. सरपंचाला जरा कमी जास्त बोलायची सवय. साहेब माझ्या गावाला या, तुम्ही 100 शौचालयाचं उद्घाटन करतो म्हणून. आता हे शिवला ते तशीच माणसं पाहिजे ते काम करणारे. जरूर आएंगे बोले. लेकिन त्याला म्हणलं एक आर्ट आहे साहेब. म्हणलं काय आर्ट आहे? माझ्याकडे जेवण केलं पाहिजे म्हणलं. म्हणजे मी अकेला नाही नाही 100 माणसाचा स्वयंपाक करतो म्हणलं. 200 माणसाचा केला स्वयंपाक. आणि त्याच्या गावाला गेल्या 2 शौचालयाचं उद्घाटन केलं, भूमिपूजन. मग सभा सुरू झाली. सभेत शिव बोलायला उठले. शिव म्हणले, काय बोलले? मैं बड़ी आस लेके यहाँ आया था बोले, शौचालय का भूमि पूजन करने का है, लेकिन सरपंच ने यहाँ 2 ही किया बोले. अब मैं यहाँ खाना खाने का भी वादा किया था, लेकिन अब खाना तो छोड़ो, लेकिन यहाँ का पानी भी नहीं पीऊंगा. डोळ्यात पाणी आणल्याने बसून घेतलं खाली. हे केवढं प्रेम! हरियाणाचा शिव आणि जालना जिल्ह्यावर एवढं प्रेम करायचं काय कारण? कलशेट्टी साहेबाचं काय नांदेड जिल्हा आहे का? पण आमच्या स्वच्छता यात्रेत येऊन झाडू घेऊन झाडले त्यांनी. कुंटुरकर साहेबाचं मला नामोल्लेख करावं वाटतं होते, माझी मंत्री होते. मी जेव्हा कुंटूरला माझ्यासमोर स्वच्छता यात्रा काढली आम्ही 7 दिवस, 200-400 लोक माझ्याबरोबर गाव झाडायला. त्या गावात जावायचं, गाडगे महाराजांचं अनुसरण केलं आम्ही. गाव स्वच्छ करायचं, झाडायचं, सभा. कुंटूरकर साहेब एवढी मोठी लांब एक वावभर झाडू घेऊन आले खाली आमच्या यात्रेमध्ये. आता ते मला पाप केल्यासारखं वाटलं. खासदार माणूस, आमदार राहिलेला माणूस, मंत्री राहिलेला माणूस होता, झाडू घेऊन खाली. साहेब चुकलं का आमचं? म्हणणार काय बोलता माझं म्हणजे? माझं गाव झाडायला तुम्ही यावं, मी वरी गडीवर बसून राहावं का म्हणून आले झाडू घेऊन खाली. अशा अनेक गोष्टी. श्रीकर परदेश साहेबाचा उल्लेख करावा वाटते. खूप त्या माणसाने काम केलं. असे अनेक अधिकारी पदाधिकारी या महाराष्ट्राला घडवण्यामध्ये खूप मोठं योगदान दिलं. त्यामुळं महाराष्ट्र घडला आणि पुढे असाच हा महाराष्ट्र देशाला एक मार्गदर्शक ठरव. पुष्कळ चांगली माणसं आहेत तिथं, चांगलं काम करणारे कार्यकर्ते आहेत. पण काही काळ थोडंसं आकाशात ढग आल्यासारखं होतात म्हणून घाबरून द्यायचं, गांगरून द्यायचं काही काम नाही. हेही परिस्थिती लोकांना कळते की आपण कुठं ते चुकाल्या म्हणून. ते कळलं की ते लोक ते सोडून देतात, दुसरं धरतात. त्याच्यामुळं काही गांगऱ्याचं कारण नाही. थोडं वेट अँड वॉच. अशा पद्धतीने आपण जीवन संपन्न करा, आपला जिल्हा संपन्न करा. आणि सगळ्यांनी एक चांगला उद्देश ठेवून, हे काही कोणत्या राजकीय पक्षाची सभा नाही. सगळ्यांनी जे काही चांगलं काम करतात, प्रत्येकाला चांगलंच काम करावं वाटते. अशी संधी मिळत गेली की तसं काम होत राहते आणि ते करावं. आणि तुमचं एक काम, तुम्हाला शेवटचं एकच सांगतो, समाजामध्ये तुम्ही साथ दिल्याशिवाय कोणताच कार्यकर्ता काही करू शकत नाही. अशोकराव मोठे झाले,
नांदेड जिल्ह्यानं साथ दिली म्हणून ते मोठे झाले. कमलबाबू मोठे झाले, अनेक कार्यकर्ते मोठे झाले, ते समाजानं साथ दिली म्हणून. तसं समाज साथ दे, सामान्य माणूस पेटून उठल्याशिवाय कुठलीच क्रांती यशस्वी झाली नाही, कुठला विचार यशस्वी झाला नाही. म्हणून चांगल्या विचाराला घेण्याचं आपल्यामध्ये संकल्प ठेवा. चांगले विचार रुजवा. तुमचं कोणी ऐकू न ऐकू. पेरणी शेतामध्ये काय दरवर्षी पिकायला नाही आम्हाला, पण पेरायचं सोडल्या काय. तसं आपण शेतकऱ्याचे लेकर आहोत, पेरायचं सोडायचं नाही. चांगले विचार आहेत ना, देत राहा. कोणी घेईल ना घेईल, त्याची जोडी फाटकी, तुम्ही काय करणार घेणार नसेल तर. त्यामुळं ते चिंता करू नका. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो माझ्या परिवाराचे. आता एका प्रश्नाचा उल्लेख करावा वाटायला मला, ते करू की नको तुम्ही सांगा. कारण सगळ्या गोष्टीवर माझ्या गुणावर चर्चा झाली, पण माझ्या 2 बायका आहेत त्याच्यावर चर्चा झाली नाही. लोकांना वाटते सगळं बरोबर आहे, पण हे कसं झालं. आणि 2 बायकाचा नवरा सुखी होऊ शकतो का? काय हालत त्याच्यावर पिक्चर निघाले, सगळे निघाले, पण माझे मित्र मेले बाबाराय मडवार. तुमचं माझ्या घरी त्याचं येणं बऱ्यापैकी होतं. तुमचं बघून मला दुसरी करावं वाटलं म्हणायचं. म्हणून मी फसलो, तू फसू नको. आणि माझ्या जे वयाचं माझ्या मुलाने उल्लेख केला ना, 2रीत असताना मी हेडमास्टरला महाराष्ट्राच्या हातात दोंडे घेऊन बसलो होतो. 7वीत असताना हेडमास्टरच्या पत्ते खेळण्याचं उदाहरण त्या तोंडावर मारलं. त्यानं मला रेस्ट्रिकेट कर तुला. म्हणलं कशासाठी रेस्ट्रिकेट करता? मी माझ्या रूमवर पत्ते खेळतो, मला रेस्ट्रिकेट करतो. तुम्ही शाळेत खेळले तर मला काय करावं म्हणलं. चिडून ते हाकाळून दिलं म्हणलं. तसं माझी आता माझं नवीन असताना पहिलं लग्न झालं आणि मला माहित नाही ते सोयरीक झाली. टिकली लावून पोळ्या खाऊन बसले सगळे सासरवाडीचे माझ्या घरचे. आणि मला बोलून आणले पुन्हा, झाली सोयरीक. काय म्हणतो माझी बायको कशी आहे मला माहीत नाही. सोयरीक माझी करता मला सांगणार नाही करता. मी वडिलावर बी राग काढला आणि माझ्या चुलत्यावर राग काढला. म्हणलं मी मुलगी बघल्याशिवाय लग्न करणार नाही. ठीक आहे म्हणलं, तुला पटना गेलं तर करू नको म्हणून. बरं म्हणलं आता एक माझ्या हातामध्ये एक माझ्या बॉल आला ना, पटना गेलं तर कसली मला करायचं नव्हतं लग्न. 9वीच्या नंतर मला शिकायचं होतं. 9वीत असताना माझा पहिलं लग्न झालं. पुढे शिकायचं होतं मला. सासरवाडीला मुलगी पाहायला गेलो, दाखवलं मुलीला. आता मला पहिलं उत्तर ठरलेलं होतं आमचं, पटलेलं नाही मला, मुलगी चांगली नाही. तशी काही बेकार नाही तर बसून राहायचं. पण मला मी ठरवलं होतं ना करायचं नाही, लग्नच करायचं नाही. मग मुलगी बेकार आहे. आता तिचे आजोबा वडील सगळे आता माझ्या पाया पडायला सुरू केले. म्हणजे आम्ही तोंडाला काळ लावू नका, 50 करून घ्या दुसरे. आता माझ्या बालबुद्धीला ते पटलं. 50ला परवानगी मिळाल्यावर मग एकासाठी काय अडचण नाही. माझ्या बाबांनी 5 केले आहेत. दुसरी केल्यावर मी असं काही गडबड केलं नाही. 8 वर्ष गेले माझे. भावाचं लग्न केलं, बहिणीचे लग्न केले, सगळ्याचे लग्न झाल्यावर मग मी मोकळा झालो. मी केलं मग त्याच्यामुळं. आणि दोन्ही पत्नीचं माझं भाग्य असं आहे की आता इथे हे काही तुमचा वेळ खराब करण्याचा मुद्दा नाही आहे, पण माझ्या वडील मंडळीनं सगळ्या परिवाराला इतकं चांगलं सांभाळलं की सोनं झालं. कोणाची लेकरं आणि परमेश्वराची देणगी मला. तिला 2 मुलं, हिला 2 मुलं. तिला 1 मुलगी, हिला 1 मुलगी. तिचं 1 इंजिनियर, हिचं 1 इंजिनियर. म्हणजे असं घडत गेलं ते, की मी घडवलं नाही, ते समान. आणि असं वागवलं त्यांनी लेकरं की हिचे लेकरं तिच्याकडे, तिचे लेकरं हिच्याकडे. कधी कोणाला आई कोणती, सख्खी आई कोणती, सावत्र आई कोणती कळलं नाही. आमच्या गल्लीमध्ये सुद्धा कोण सख्खी आई कोण सावत्र आम्हाला काही माहीत नाही म्हणतात. अशा पद्धतीने त्यांनी जीवन घडलं. आणि माझ्या लेकराचं कौतुक एवढं की बालवयामध्ये मी बाप म्हणून त्यांच्या हात धरून जे शिकवायला पाहिजे होतं मी काही करू शकलो नाही. शेतकरी संघटनेचं येडं आमच्या डोक्यामध्ये नशा, पण ते शिकले. एक आता लंडनला आहे, एक पुण्याला आहे, एक आता प्राध्यापक आहे, बायको प्राध्यापिका. सगळ्या वेल टूट झालं आहे आणि समाजाच्या आशीर्वादामुळे झालं. हे माझ्या लेकराला मी शिकवतो. तुम्ही समाजाचं देणं लागता ते देत चला, तुमचं काही वाईट होणार नाही. आपण किती करावं म्हणतो. आणि एक शेवटला सांगतो आणि थांबतो. माझ्या मनात मरगळ स्वच्छता अभियानाचं काम करू. आपणच मूर्ख आहोत का? तुटलेल्या पतंगासारखं आपण काम करावं वेड्यासारखं. कोणी आमदार करणार, खासदार करणार, जिल्हा परिषद मेंबर करणार. मग आपलं कुठेतरी चुकालंय असं वाटायचं मला. आपण एकटं पडवल्यामध्ये. आणि आम्हाला गजानन महाराज शेगावचे तिथले प्रमुख
शिवशंकर बापूने आम्हाला बोलावलं. का बोलावलं ते कळत नाही आम्हाला. त्या मंदिराचं आणि आमचा काय संबंध. मग बापू बोलवले, पोपटराव पवार, मी, चंदू पाटील असे आम्ही बसलो. बापू आले तेवढ्यामध्ये पैजामा, नेहरू शर्ट, टोपी घालून, मी शिवशंकर बापू. अरे म्हणलं हे एवढ्या ट्रस्टचा मालक पण असं कसं साधं. 100 कोटी रुपये माझ्याकडे पडून आहेत. ग्रामीण भागात काहीतरी काम करावं अशी माझी इच्छा आहे. तुम्ही लोक सतत ग्रामीण भागात काम केलेले आहात, तुमचा सल्ला घ्यावा म्हणून बोललो. तुमच्याही गावासाठी काही 4-2 कोटी लागलं तर घेऊन जा मला. आता बरं वाटलं आम्हाला थोडं. लगेच काय म्हणले की देवाचा पैसा आहे म्हणजे त्याच्यात 5 रुपये घालून जमा करा म्हणले. म्हणलं आम्हाला वाटायची सवय आहे, वसुलीची सवय नाही म्हणले आहे. नको साहेब म्हणलं, तुमचं लटलं तुम्हाला. त्या माणसाकडे मी प्रश्न मांडला एक की म्हणला बापू म्हणलं मला एक 5 मिनिट वेळ देता का म्हणलं. पवित्र माणसाकडे काहीतरी मागलं तर मिळेल ना, त्याच्या आडातच काही नाही, त्याच्यावर मागून काय मिळते. मग ते म्हणले तुम्ही इतक्या लांबून माझ्यासाठी खर्च करून आल्या आणि मला 5 मिनिट का, त्यांनी 5 तास देतो म्हणजे. चला म्हणजे एका खोलीत बसले. मी म्हणलं बापू मला मरगळ आले म्हणलं, आता मला काम करावं वाटणं आलं म्हणलं स्वच्छता अभियानच. का बरं म्हणलं मी एकटाच किती दिवस करावं म्हणलं, 20 वर्ष 2000 पासून काम करतो. मला असंच झालं म्हणले. फार ऐकायसारखं आहे कार्यकर्त्यांनी, विशेषतः तुमच्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये मरगळ येते कधी ना कधी. मग त्यांची गुरु मध्य प्रदेशमध्ये राहतात, तिथे गेलो म्हणलं. मग गुरुला बसलो, सगळे शिष्यमंडळी भेटली, निघून गेली. मग गुरुच्याही पाया पडलो. केव्हा आहे भेटे मग गुरुने विचारलं. तर असं मला त्या मंदिराचा ट्रस्टी व्हा म्हणले. हो की नको तुम्हाला विचारायला लावलं. अरे इतनी छोटी सी बात के लिए इतना दूर आया तू. तेरे मन में क्या है. मेरे मन में होने का नहीं. मत होना बोले, तू परेशान क्यों है. आता सर्व पक्षीय शिष्टमंडळांच्या घरी येऊन बसलो. इथले ट्रस्टी व्हा म्हणून. देवाचं काम तुम्ही करण्याचं कोण करते. लोकांना चांगली माणसं कळतात, कोणतं काम लावा ते बी कळते. आता पाशा पटलं सांगितलं कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष, काही काम नाही काही राहणार पण पद मोठं, इकडे लोकांना सांगून घ्यायला असं होत. मग ते म्हणले मी गुरुला बोललो. गुरु म्हणले आता इथून ऐकायसारखं आहे, सगळ्यांनी लक्ष देऊ ऐका. गुरुने असं म्हणले की तेरे मन में क्या करने का है. यांनी सांगितले की कुछ भी नाही. त्यावेळेला त्यांच्या मनात काही नव्हतं. आता नगराध्यक्ष पद सोडून दिले. लोक असे वाईट आहेत तसे वाईट आहेत. मग ते म्हणले 5 वर्ष मी नगराध्यक्ष होतो, खूप काही चांगलं करून बोललो, लोक रेस्पॉन्स देत नाही, माझे मित्र तुटले, माझे नातेवाईक तुटले, कुठे कामं घेऊन आले म्हणले मी अध्यक्ष झाले की, आणि ते न केल्यामुळे शत्रू झाले म्हणले मला. ते गुरु ऐकून घेऊन गुरु म्हणले तेरे मन में कुछ भी करने का नहीं है, ऐसे ही मरेगा. अरे सबको मरना है एक दिन, लेकिन मरने के पहले कुछ करके मर. भगवान ने तुझे यहाँ भेजा है, कुछ करने के लिए भेजा है. तू ऐसा मरेगा तो फिर मेरे नजर में जीते जी आज ही मर गया बोले. हे परेशान झाले. ते म्हणले काही करून बघलं तरी लोक ऐकत नाहीत आपलं, असं नाही तसं नाही. गुरु म्हणले कौन से गधे ने बोला बोले लोग बहुत अच्छे बोल. कौन से गधे ने बोला लोग बहुत अच्छे बोल. जमाने से लोग ऐसे है बोले. गौतम, मेरे को जो मुझे पहले का मालूम नहीं, लेकिन गौतम बुद्ध के जमाने से देखे लोक सुधरे के बिगडे. आता आपण इथं बसले माणसाचं नवीन पिढी सुधारली का बिघडली, त्याचं पाप कोणावर, आपल्यावरच ना. म्हणजे त्याला आम्ही चांगलं घडवू शकलो नाहीत. रॉ मटेरियल खराब असल्यावर फॅक्टरीतून चांगला माल, कच्चा माल निघेल का चांगला. मग आमची पुढची पिढी जर आम्ही घडवण्यामध्ये कमी पडतो ते आमचंच पाप आहे. आणि मग त्याने म्हणले मग लोक सुनते नाही तो क्यों करना. आज सगळ्यांच्या मनामध्ये हाच प्रश्न, सगळ्या बुद्धिजीवी अशी मी चर्चा करतो, आमचं कोणी ऐकत नाही म्हणतात, सोडून जातो विषय. लोक सुधरते नाही, लोक सुधरते नाही, तुम सुधर जात. लोकांना चांगलं करण्यासाठी प्रयत्न केला तर तुम सुधारणे जात. आता हे वाक्य माझ्या जीवनातली मरगळ असं कचरा झाडताना आपण इतक्या सहजतेने निवडून गेलो. आता बुद्धापासून जर आपण विचार केला तर बुद्ध सुधारले, लोक सुधारले. ज्ञानेश्वर गेले, तुकाराम गेले, साधू संत गेले, गाडगे महाराज गेले, तुकडोजी महाराज गेले. लोक वरच्यावर एक एक पायरी
आर्थिक प्रगती झाली, आपण सुधारणा कशाला म्हणावं हे आपल्या डोक्यामध्ये स्पष्ट होणं गरजेचं आहे. आम्ही आर्थिक प्रगतीला सुधारणा म्हणतो. आर्थिक प्रगती म्हणजे सुधारणा नाही, तुमच्यामध्ये नैतिक प्रगती म्हणजे सुधारणा आहे. आणि ती जर तुमच्यामध्ये घडू शकला नाही माणूस म्हणून, मग जनावरातून आपल्यात काय फरक आहे? त्यासाठी आपण जीवनामध्ये चांगुलपणा घडवा. चांगुलपणा लोकांसाठी करू नका, तुमच्यासाठी करा. आज माधवरावचं गाव राहते की जाते काही माहीत नाही, पण माधवराव शेळगावकरून गावाला केलं हे राहिलं शिल्लक. चंदू पटला तर तेच हालत आहे. सगळ्यांची आमची कलसिटी साहेबांची तीच तळमळ आहे. पुष्कळ मरमर करून काम केले, पण कसं की काय आहे की आता अजून बरं हे सरकार आलं, सगळा महाराष्ट्र हागणदारी मुक्त आहे. हागणदारी मुक्ती चळवळ ही थांबायसारखी नाही आहे. हो बोलतो माहिती. स्वच्छतेची चळवळ ही अजन्म चालणारी चळवळ आहे. नवीन पोरं येणार आहेत, त्यांच्या बायका येणार आहेत, कुटुंब वाढणार आहे, कुटुंब विभक्त होणार आहेत, पुन्हा शौचालय लागणार आहे. त्यासाठी ही मोहीम आणि आम्हाला स्वच्छतेचे ज्ञान न कळण्या एवढे आम्ही मूर्ख नाही आहे. तुम्ही आता सगळेजण आज आंघोळ केले की नाही? कोणी गव्हर्नमेंटने GR काढला होता का आंघोळ केल्याशिवाय सभेला जायचं नाही? तरी केला, कारण शरीर माझं आहे म्हणून स्वच्छ केलं. घरं तुमचे चकाचक आहेत, कसं काय? घर माझं म्हणून. मग सार्वजनिक जागाच का आमच्या चकाचक नाहीत? तर ती जागा आम्हाला आमच्या वाटत नाही, रस्ता आमचा वाटत, वापरतो आम्ही पण तो आम्हाला वाटत नाही. म्हणून मी एका सभेत तुमच्या बोललो होतो, भारत माझा देश आहे. सारे अरे सख्खा भाऊ होऊन आलाय. भारतातले भाऊ कसे होते तुझे? तू आधी ज्या गावात जन्मला, ज्या गावात लहानचा मोठा झाला, त्या गावावर तू प्रेम कर आणि मग भारत माझा देश आहे शिक भारताकडे जायला. तुझ्या गावावर तुझं प्रेम नाही तर तू देशावर केव्हा करशील? त्यामुळं सगळ्यांनी आपण आलात, तुमचे किती आभार मानावे. तुमच्या बसण्याची शिक्षा आम्हाला की तुम्हाला तेही कळणं आलं. इतकं समाधान बसून ऐकलात त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. सगळ्या व्यासपीठावरील मंडळीने आज लग्नाची ती मोठी सगळं कार्यक्रम असताना व्यस्त असतानाही सगळ्या व्यवस्थेतून आले, आशीर्वाद दिले, शुभेच्छा दिल्या. कमलबाबूलाही मी एकदा म्हणलो होतो शतायुषी हा म्हणून वाढदिवसाला त्यांचे. ते म्हणजे माधवराव तुमच्या आशीर्वादात दुरुस्ती करू का म्हणले. म्हणून करा साहेब म्हणून. डोळ्याला दिसतो तर पाय चलेपर्यंतच पुरे म्हणले आयुष्य. ते कधी कुठपर्यंत लांबू आता. तसं आम्हाला आमची इच्छा खूप आहे. आता पोरं म्हणतात घराच्या बाहेर निघू नका, बायको म्हणते घराच्या बाहेर निघू नका. मग आता जगा कशासाठी? आयुष्यभर जगलो आम्ही, बाहेर फिरल्याशिवाय आम्हाला करमत नाही. कोणाच्या लग्नाला जायचं कारण नाही, इन्फेक्शन होईल, जाऊ नका. मास्क घेऊन जा. मास्क माझ्या खिशात आहे पण लावलं नाही, तर तुम्ही कोणीच लावलं नाही, मी कसं लावू? मग होईल इन्फेक्शन, होईल तर होईल. दुसरं काय आता 81-82ला आल्या, अजून किती कोशिश केलं तर 5-10 वर्ष. सबको जाना है, जाने के पहिले कुछ करके जाना है. अजूनही पाशा पडल्याने आता आज आवाहन केलं आम्हाला. तयारी आहे आमची. तुम्ही या जरा तिकडून काय काय घ्यायचं घेऊन या, काय करायचं ते ठरवूत आपण आणि जरूर करू एवढं विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार म्हणून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी शिवाजीराजेंना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं सुरेख संचालन करणारे बाबूरावजी कदम साहेब आलेले आहेत. मी शिवाजी